ऑलमोस्ट आज 3 दिवस झालेत मित्रांनो. निर्णय घेतलेला पाकिस्ताननी बॉयकॉट करायची इंडिया बरोबरची मॅच जी 15 फेब्रुवारीला होणार होती. तो निर्णय आलता मित्रांनो रविवारी. तो अजूनसुद्धा ICCला ऑफिशियली कन्वे केलेला नाही आहे. फक्त त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ट्विटर हँडल्स वगैरेवर टाकून ठेवले की आम्हाला बॉयकॉट करायची इंडिया बरोबरची मॅच, पण अजूनसुद्धा ICCला त्यांनी कन्वे केलेलं नाही आहे. तर एक प्रकारे मित्रांनो एक डबल ढोलकी स्टँडर्ड मानता येईल किंवा डबल स्टँडर्ड मानता येईल मित्रांनो. जर तुम्ही म्हणताय ना तुम्हाला बॉयकॉट करायची मॅच इंडियाबरोबर, तर सांगा ना खुल्ल्यापणे सगळ्यांना सांगा. ICCला कन्वे करा. ICC लगेच त्यांना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल. सो तिथं ICCला अजूनसुद्धा कन्वे केलेलं नाही आहे की आम्हाला बॉयकॉट करायची. फक्त सगळ्या जगाला सांगते मित्रांनो की आम्हाला बॉयकॉट करायची इंडियाबरोबरची मॅच. फक्त इथं काय होतं माहिती आहे मित्रांनो, पाकिस्तानला दाखवायचा प्रयत्न करते पाकिस्तान की आम्ही किती महत्त्वाचे आहेत, आम्ही किती इम्पॉर्टन्स घेऊन येतो या T20 या वर्ल्ड कपमध्ये किंवा क्रिकेटमध्ये. आम्ही मॅच नाही केलो तर कुणाचा किती लॉस होईल, काय होईल, काही होणार नाही मित्रांनो. इथं पाकिस्तान टिपिकल पाकिस्तान आहे मित्रांनो. टिपिकल पाकिस्तानचे जे पॉलिटिक्स आहे ते इथे क्रिकेटमध्ये आणलेले. पाकिस्तान म्हणते इंडियाबरोबरची मॅच बॉयकॉट करायची. जर समजा उद्या जर इंडिया आणि पाकिस्तानची जर फायनल झाली, हा मला मान्य आहे पाकिस्तानकडे तेवढं स्टँडर्ड पण नाही की ते फायनलला येतील, बट उद्या एक्झाम्पल धरा की जर फायनलला आली तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही तिथे बॉयकॉट करणार आहेत फायनल, मग तुम्ही टुर्नामेंट जिंकणार नाही. तुम्ही खेळताय तर कशासाठी मला तेच कळत नाही. तुम्ही अंडर-19 वर्ल्ड कपची जी मॅच बघितली रविवारी सुद्धा मित्रांनो, 33 ओव्हरमध्ये तिथं चेस करायचं होतं पाकिस्तानला स्कोर फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी, बट ते गेलीच नाही चेस करायला. त्यांना तिथं सेमीफायनल किंवा टुर्नामेंट महत्त्वाची नव्हती. त्यांना फक्त तिथं इंडियाला हरवायची सगळ्यात मोठी इच्छा किंवा त्यांच्यासाठी मोठे एम ते होतं. पण बघितलं असेल तुम्ही तर इंडियाला बी हरवता आलं नाही ना, सेमीफायनलला जाता आलं नाही. तर ही टिपिकल माइंडसेट आहे, पाकिस्तान माइंडसेट आहे. सो एकदम घाण पॉलिटिक्स आणून ठेवली क्रिकेटमध्ये मित्रांनो. तर आपली टीम आहे मित्रांनो 15 फेब्रुवारीला सूर्यकुमार यादव आणि टीम श्रीलंकेसाठी ट्रॅव्हल करणार आहे. तिथं टॉससाठी सुद्धा जाणार आहे. बट ज्यावेळेस जर त्यांचा कॅप्टन आला नाही तर आपल्याला ते 2 पॉईंट दिले जातील. जर आपण जरी गेलो नाही ना मित्रांनो तर असं समजलं जाईल की दोन्ही टीमांना खेळायचं नव्हतं तर एक पॉईंट दिला जाईल. बट त्याच्यामुळेच आपल्या टीमला जायची गरज आहे. आपल्याला तिथं काही गळेभेट करायची नाही किंवा हात मिळवायचा नाही. आम्हाला फक्त एक क्रिकेटची मॅच खेळायची, दॅट्स इट. तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, जे आता हे पाकिस्तानने जे पॉलिटिक्स आणले क्रिकेटमध्ये ते कितपत योग्य आहे?